महाराजांच्या परिवारातील सगळ्या भक्तांना माझा जय गजानन. आज आपण 21वा अध्याय बघणार आहोत आणि माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या अध्यायाचे श्रवण करावे आणि फलश्रुतीही ऐकावी. थोडं बोलूया की ऋणानुबंध जी आपण ही पोथी सुरू केली आणि त्यानंतर हा 21 दिवसाचा प्रवास. तर ऋणानुबंध हे फक्त रक्ताने किंवा नाताने जुळणारे नाही, तर आपण जवळ आलो महाराजांच्या शब्दाने, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शब्दरूपी वचनाने. कधीकधी खूप काही आपण बोलून जातो पण आपल्याला काहीच कळत नाही. पण जेव्हा आपण समर्थांसमोर हे दोन्ही कर ठेवून उभे राहतो आणि काहीही न बोलता जेव्हा समर्थ आपली सगळी गोष्ट समजून घेतात, ही माऊली आपल्याला समजून घेते, तेव्हा यालाच तर भक्ती म्हणतात. आणि या भक्तिमय नात्याचे सहकारी म्हणून तुम्ही हे 21 दिवस माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल तुमची मी सदैव ऋणी राहील. आणि जेव्हा जेव्हा मी माऊलींसमोर माझे दोन्ही कर जोडून प्रार्थनेला उभी राहील, तेव्हा अग्रभागी प्रार्थनेमध्ये तुम्ही माझ्या राहाल. यूट्यूबमुळे आणि महाराजांच्याच प्रेरणेमुळे आपण हा 21 अध्यायाचा जो पोथीचा श्रवणरूपी संस्कार आपण महाराजांकडून आपण घेतलेला आणि मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचे माध्यम महाराजांच्या प्रेरणेमुळे मला झाले. तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद. चला तर मग सुरू करूया अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जय अनंताद्वैता विनाशा भगवंता, भवभयहरणा गुणातीता, ब्रह्मांड नायका नमिजो तूच अससी सर्वा ठाई, नतमस्तक हे तुझ्या पायी. नारद तुंबरू तुझला ध्यायी, जगज्जीवना जगतपते, हाते घडता पातकासी, तुझ निवारण करसी त्यासी. धाव वेगे ऋषिकेशी, भक्तवत्सला दीनबंधो, पतित पावन तुझला म्हणती, सतेज सुंदर लखलख कांती. चक्र सुदर्शन धरिले हाती, सहाकार तू दृष्टाचा, जो जो येई भेटण्यासी, चिंतानेसी तू लयासी. जे जे आवडे देसी त्यासी, पूर्वानंद तू व्यंकटेशा. पाप पुण्याची वासना उपजीविसी तूच नारायणा, पसाय दान देई या दिना. कळस अध्याय गोड करी, स्तोत्र कथा तुझे गाणे, गाती भक्त गण आवडीने. गजाननाची ही स्तवने, भावपुष्पे ही समर्पिली, आता असावे सावधान. कळस अध्याय हा करिता कथन, करता करविता गजानन. निमित्तासी कारण दास असे, एकनिष्ठा असे ज्यांची, सेवा करण्या गजाननाची. सार्थकता त्या जीवनाची, कृपा प्रसाद तो लाभता. बांधित असता मंदिर, काम करिता शिखरावर. खाली पडला एक मजूर, हाताखालच्या गवंड्याचा, 30 फुटावरून खाली. देहयष्टी ती कोसळली, घडी व चिरे त्या स्थळी. तया वाचविती गजानन, एक बाई राजपुताची, राहणार ती जयपूरची. बाधा तिजला भूताची, तया कारणे ती आली. दत्तात्रयाचा दृष्टांत झाला, ती असता जयपूरला. जाई तू रामनवमीला, शेगावी गजानन दर्शनासी. दृष्टांत झाला म्हणून आली मुलास घेऊन. उत्सव असता संपन्न, सभामंडपी ती बैसली. खांब तिथे दगडाचे, उभे असती मंडपाचे. भाग्य उजळण्या त्या साध्वीचे, खांब तिथे कोसळला. खांब अंगावर पडला, इजामुळी न झाली तिला. लोकांनी तो उचलिला, वाचले प्राण त्या बाईचे. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, परमभक्त गजाननाचा. रहिवासी तो शेगावचा, घरी गेले गजानन. गोसाव्याचा असे वेश, मागती तया भोजनास. देती सद्गुरु हाकेस, दारासी तो पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, स्वामी गजानन दिसती त्यासी. धरुनिया हातासी, पाटावर बसविले. सुग्रास दिले भोजन, गोसावी पावला समाधान. आशीर्वच तया देऊन, अंतर्ज्ञान ते पावले. श्री गजानन चरित्र असे हे परम पावन पवित्र. निष्ठा सबळ पाहिजे मात्र, अनुभव तोची यावया. गजानन चरित्र अवतरणिका, उपजावी ही अनेका. यातील आशय थोडका. अध्याय 21वा हा असे. मंगलचरण प्रथम अध्यायी, गुरुदेवाच्या वंदन पायी. निवेदन या ठाई, सारतेच या असे. माध्यवद्य सप्तमीसी, संत गजानन शेगावासी. देवीदास सदनापासी, प्रकट पहाते जाहले.
बंकटा सदनी राहिले, मनोवांछित पुरविले, अकस्मात निघून गेले. चिंतामणी बंकटाच्या टाकडीकरांच्या कीर्तनात भाविका दिसले संत. पितांबराकडून तुंब्यात पाणी तयांनी भरविले. पुढील अध्यायी अनेक चमत्कार येती भाविका. पार लावी जीवन नौका संत कृपा तीच खरी. बालक असता ज्ञान माता करी संगोपन. तयावरी गजानन भक्तगणाते सांभाळी. दृढ धरा मनी भाव रक्षण करिता हाच देव. श्री गजानन दयार्णव मनोरथ पूर्ण करीतसे. गजानन प्रिय ध्रुवांकुर 21 अध्याय हेच सार. भाव पुष्प चरणावर सद्गुरूंच्या या वाहिले. होऊन या सुशीरभूत आसनावरी भावे स्थिर. श्रद्धाभाव ठेवूनी मनात चरित्र पाठ हा करावयाची. माधव तयन पार्वती कुमार ग्राम ज्यांचे मेहकर. मुक्काम हल्ली नागपूर. कळस अध्याय संपविला. पौषवद्य द्वादशी गुरुवार. कालयुक्त नाम संवत्सर. श्री गजानन महात्म्य साकार. कृपेने तयाच्या जाहाले. श्री गजानन सद्गुरुनाथा तव चरणी विनम्र माथा. शिरी ठेवी कृपा हस्ता अभयदान हे मागतसे. माता पिता दीनबंधू कृपा सागर करुणा सिंधू. योगी महात्मा गजानन साधू वंदन भावे तया प्रती. इति श्री गजानन महात्म्य एकोनविंशोऽध्याय समाप्तम्. शुभं भवतु. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री गजानन महाराज की जय. आजच्या 21व्या अध्यायाची फलश्रुती आहे, सर्व इष्टकार्य सिद्धीस जातील. संपूर्ण पोथी जेव्हा आपण वाचतो आणि त्याचे फलश्रुती आहे की इष्ट व शुभ तेच घडेल, मनोरथ पुरतील व सर्व प्रकारे कल्याण होईल. वाचनाद्वारे किंवा श्रवणाद्वारे या अध्यायाच्या फलश्रुतींचा अनुभव अवश्य घ्यावा. गण गण गणात बोते जय गजानन.